मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटी संदर्भात कुणी बोट दाखवत असेल तर शहानिशा व्हायला हवी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळांची भूमिका. अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 तास कोर कमिटीची बैठक घेतली. त्यावेळी उपवास असूनही पंतप्रधानांच्या कामात ऊर्जा, एकाग्रता आणि उत्साह होता. पंकजा मुंडेंकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा लढा दिल्लीपर्यंत पोहोचणार. जंतर मंतरवर आंदोलन करण्याची शेकापची घोषणा. 5 ऑगस्ट रोजी 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन. पुण्याच्या मंचरमधील आंतरराज्यीय दूध भेसळ रॅकेटची सखोल चौकशी व्हावी. संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी. खासदार अमोल कोल्हेंची सभागृहात मागणी. अमरावतीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा संवाद तरुणाईशी कार्यक्रमाला तोबा गर्दी. PR पोटे शैक्षणिक संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात तुकाराम मुंढेंचा तरुणाईशी संवाद. मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन निर्भीडपणे अडवणाऱ्या रिया अहिरनं घेतली शरद पवारांची भेट. रियाला त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची पोस्टद्वारे मागणी. पतसंस्थेत बनावट खातं उघडून कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची कोठडी. समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती. बुलढाण्यात गर्भलिंग निदान चाचणी करताना बोगस डॉक्टरला रंगेहात पकडलं. गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त. अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाची बुलढाण्यात कारवाई. अहिल्यानगरमध्ये चिक्कीच्या पाकिटात जिवंत आळ्या. खराब पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी. वसईतील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून कथित बनावट मेडिकल क्लेमचा मोठा घोटाळा उघडकीस. 17 बनावट दाव्यांद्वारे विमा कंपनीची 10 लाखांची फसवणूक. दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका अनोळखी व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला. 30 जुलैची घटना. पिंपरी चिंचवडमध्ये आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न. घटनेत पतीचा मृत्यू तर पत्नी आणि मुलगी थोडक्यात वाचली. लातूरच्या औसा महामार्गावर धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानक पेट घेतला. घटनेत जीवितहानी नाही, परंतु गाडी संपूर्ण जळून खाक. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंघोळीसाठी नदीवर पोहायला गेलेले 3 विद्यार्थी बुडाले. गडचिरोलीच्या कुरखेडातली घटना. 1 विद्यार्थी वाचला. नाशिकमध्ये पाथर्डी दाडेगाव रस्त्यावर वालदेवी नदीला आलेल्या पुरात 1 जण वाहून गेला. बेपत्ता तरुणाचा शोध घेताना NDRFची बोटही उलटली. उल्हासनगरमध्ये झाड कोसळून 4 चाकी वाहनाचं दुचाकीचं नुकसान. दुचाकीस्वार गंभीर जखमी. हरित नागपूरसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प. अंबाझरी मार्गावर जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाशेजारी मोहिमेचा शुभारंभ. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण. धुळ्यात ABP मादाच्या बातमीची हरित लवादाकडून दखल. पारोळा रस्त्यातील 98 झाडांची तोड हरित लवादानं थांबवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 7 वर. बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लांबोरियाला सुवर्णपदक तर 54 किलो वजनी गटात प्रीती पवारची ही सुवर्ण कामगिरी.